गुड मॉर्निंग गाईज. आज शनिवार आहे आणि आता आम्ही उठलोय, मगाशी आवरले आणि प्रीतम सकाळी सकाळी जाऊन मटण घेऊन आलेत. आणि आज आम्ही नाश्त्याला बनवलंय ढोकळा आणि प्रीतम आता बनवत आहेत मटण. आज त्यांच्या हातचं मटण आहे. आतापर्यंत तुम्ही डोसा बघितला असेल त्यांच्या हातचा, फाटका. आता मटण बघा. हॅलो, स्वागत आहे तुमचं एका मास्टर शेफच्या नवीन एपिसोड मध्ये. या आज आपण बनवणार आहे मटण. त्यासाठी लागणारी पहिली गोष्ट म्हणजे मटण. 1.25 किलो मटण घ्यायचंय. त्यात बारीक चिरलेला असा इतका बारीक चिरलेला एक कांदा घ्यायचा आहे. त्याआधी थोडासा काय मटण हे बघा मटण हे पिवळं मी केले मॅरिनेशन. हा, मॅरिनेशन केलंय. कांदा पण यांनीच चिरलाय. हो, मटण मी नाही चिरलं, मटण त्यांनी चिरलं. कांदा पण यांनी चिरलाय. असा अर्थ तेव्हा होता जेव्हा मटण पण मी चिरला. मटण त्याने चिरून दिलं. पुढची गोष्ट, तुमच्या घरी जर ढोकळा असेल तर मटण खायच्या आधी तुम्ही नाश्त्याला ढोकळा खाऊ शकता, जसं आम्ही खाल्लाय. इथं हे आमच्या ढोकळ्याच्या प्लेट रिकामी खाल्लेलं प्लेट अजून एक आहे, थोडासा लावलाय. अवशेष राहिलेत त्याचे ढोकळ्याचे. अजून थोडासा होतोय शिल्लक राहिलेला पीठ. ते ढोकळ्याचे अवशेष बघितले असतील तुम्ही. त्याला आता आम्ही अजून एकदा लावलाय नवीन बनवायला. कुकर लावलाय ढोकळा बनवायला. राईट, यू गॉट इट राईट. तर पुढची गोष्ट, मी अजून आंघोळ नाही केलेली. तुम्ही कसंही करू शकता, चॉईस इज युअर्स. आंघोळ करून सुद्धा तुम्ही मटण बनवायला घेऊ शकता, किंवा आमच्यासारखं नेहमीप्रमाणे आधी बनवायचं सगळं, परत आंघोळ करायची मस्तपैकी, परत निवांत वीकेंड एन्जॉय करत जेवायचं. तर इथं आपण गॅस पेटवलाय का? हा ढोकळा बसवला नाही, काय केलंय बनवतोय. आम्ही शिट्टी काढून ठेवलेली आहे. ढोकळ्याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला नक्की सांगा. तोपर्यंत आज मटणाची रेसिपी बघा. हे आहे मटण. त्यात आम्ही मीठ सुद्धा टाकलेलं आहे. हळद मीठ लावून मॅरिनेट केलंय. पुढची प्रोसेस माहितीये का पण काय बनवतात? हो, कसं बनवतात? कढई घ्यायची, कढईत आमटी करणार. पेटवायचा. कढईत आमटी करणार नाही, ते सुक्यासाठी सांगायला. आमटीचं कुठे विचारलं तुम्हाला? कसं पुढची प्रोसिजर विचारलीस ना. मटण करायचं असेल तुम्हाला, जर रस्सा करायचा असेल तर पाणी घ्यायचं आहे, पातेले घ्यायचं आहे आणि थोडासा कांदा टाकायचा आहे, चटणी मीठ टाकायचे आणि मटणाचं जे तुम्ही शिजवलेलं अळणी पाणी असेल रस्सा, तो त्याच्यात टाकायचा आहे. आणि त्याला पिवळा जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही त्यात चटणी वगैरे टाकून लाल सुद्धा बनवू शकता. त्याला आपण तांबडा रस्सा म्हणतो. ते मी तुम्हाला पुढे सगळं दाखवेन, तुम्हाला आता नाही लक्षात येणार ते. जर तुम्हाला चविष्ट मटण खायचं असेल तर प्लीज यांची रेसिपी फॉलो नका करू. करा म्हणायचंय तुला, नका सांगायला लागले. मी त्यांना ही रिस्क नाही देऊ शकत. मटण खाणार नाहीस काय? तुम्ही बनवलं तर कसं खाणार असलं मटण? कांदा लाल पाणी नाही दुसरा, कांदा टाकलेला, मसाला टाकलेला लाल पाणी प्यायचे का? लाल पाणी रेसिपी तर माहित नाही. ऍटलीस्ट माहित नसलं विचारू तरी माणसाने की हा कसं बनवतात सांग, मी बनवतो. कॉन्फिडन्स. तेल टाकून घेतले, यात थोडस पाणी ठेवलं इथं गरम करायला. शेफ मी आहे ना, सांगा मी बोल. ब्रेक नंतर तुमचं स्वागत आहे. ब्रेक तुम्ही एन्जॉय केलाच असेल. आता आपण पुढची प्रोसिजर पाहूया. यात आपण थोडंसं तेल टाकून घेतले. इथं मटन मॅरिनेट केलेलं आहे. इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. गॅस पण पेटवलेला आहे. याचा पण गॅस पेटवलेला आहे. आता आपण हा कांदा बारीक चिरलेला टाकून घेऊया. अरे हे बघा, टाकूनच कांदा लाल होत आलाय. थांबा, आधी पाणी पडेल ते बरोबर टाका. प्रॉपर हळूहळू पाणी पडलं आधी सगळं टाकायचं ना एकदम. हा, उडणार ते पाणी अगोदर पडलं तर, म्हणून मटण आधी टाका थोडस. तसं नाही, सरकवूनच टाका ना त्यात. हे बघा किती लांब आहे. अंगावर येते त्यांना. तू म्हणलीस उडते, मग ऑब्विसली काळजी घ्यायला पाहिजे ना. एवढी पलीकडच्या रूम मध्ये टाकायचं. हलवा किती तेलात मिक्स करा ना. कुठं करायला लागलंय? पकडा नाही खाता ना कुकर. असं कोण कुकिंग करतं तेव्हा? हात दुसऱ्या गावाला गब्बर आहे मी, सॉरी ठाकूर आहे मी. पूर्ण मिक्स झालं पाहिजे. असं पूर्ण मिक्स करून घ्यायचंय. करा आधी मग सांगा. मी करायला लागलोय, तुम्ही पण करून घ्या. झालं, ठेवा झाकून आता 2 मिनिटं.
पाणी मला चांगल्या पद्धतीने करायचं. माझं कुकिंग एकदम परफेक्ट असते, माहिती आहे ना तुला. पाण्यालाही उकळी आली तोपर्यंत झाकून ठेवा. आणि हा आहे मास्टर शेफ ऋतुजाने बनवलेला ढोकळा. काही पण आपण खाऊन झालाय ढोकळा. हे उरलेलं काय हे उरलेलं थोडंसं पीठ ते टाकलंय मी. ते कसं फुगेल ना, ते थोडंसच होतं ते वेस्ट ढोकळा काढायला गेली आणि हे बघा अर्धा चंद्र शडा. आणि ढोकळ्याला मॅचिंग असा ड्रेस पण घालून लागले. आणि हे बघा त्याच्यावरची मोहरी सुद्धा आहे फोडणी दिलेली. झाला बघा. तू काही जे काही बनवणार असेल त्याच्याप्रमाणे थीम करून ड्रेस घालतेस काय. हे मटणास थोडस पाणी तुम्ही करून ढोकळ्यात सुद्धा वापरू शकता. मग सगळं डबल डबल करावं लागलं मला. काय ढोकळ्याची फोडणी झालंय. 5-10 मिनिट 5 मिनिट ठेवलेलं. 5 मिनिट ठेवून आता हे गरम पाण्यात ओतायचं. सगळं होत आहे ना. नाही अर्ध होता. बघूया मटण बुडेपर्यंत होतायचं असतं. ठेवा इकडे बघूया. हलवते मटण मिक्स करत. आपल्याला रस्सा थोडा जास्त बनवायचा असतो ना भाकरी बरोबर. मग थोडं अजून टाकू शकतो यात. बस झालं. नंतर ऍड करता येतं पाणी आमटीच्या वेळी. ठीक आहे लावा कुकर. आता झालं परफेक्ट झालं. ही आहे अशी ऑथेंटिक पद्धत मटण बनवण्याची. हे तुम्ही माझ्याकडून आता शिकून घ्या. 1 hour later. हॅलो. आता आपण मागाशी मटण शिजवायला ठेवलं होतं. आता हे इकडे दाखव. हे बघा मटण तयार झाले. मी अंघोळीला गेलो तोपर्यंत ऋतुजाने असं मस्तपैकी मटण बनवून ठेवले. तुम्ही पण सेम प्रोसिजर फॉलो करा. सेम असंच मटण होईल. खूप छान आणि टेस्टी झालेलं आहे. नुसतं म्हणले मी मटण बनवणार. हा असा चाकू घ्यायचा आणि कांदा चिरायला चालू करायचं. आपल्याला जेवताना पण तोंडी लावायला लागतो ना कांदा. मटण बनवणार म्हणले आणि काय बनवलं तर नाही बरं का. मी हे बघा इथं सुक्क बनवलंय आणि हे इथं मस्त रस्सा बनवलाय. आता मी जेवायला घ्यायला लागलोय आणि परत नुसतं कांदा शिरायचंच काम करायला लागले. एकच येते पण शिजवलेलं त्यांनी. आपलं ठरलेलं ना सांगायचं की मी बनवलंय. तुमच्या हातचं तसं पण खायचंच नव्हतं मला. तसलं कांदा आणि लाल तिखट टाकले ॲज पर युअर रेसिपी. हे बघा असं मस्त आता मटण झालेलं आहे तयार. आता मी मस्त जेवणार आहोत. A few moments later. आईस्क्रीम खायची पद्धत बघा. वरनं अर्ध खाल्ले खालनं अर्ध खाल्ले आणि मधलं चेपून ठेवले. हे कसं खायचं आता हे तिलाच कळण झाले. ही कुठली पद्धत आहे आईस्क्रीम खायची. मी व्हिडिओ करणार. ठेवायला गुड. असा कोण आईस्क्रीम खाते सांगू. Day 2. हॅलो गाईज. तर आज डे 2 आहे या ब्लॉगचा. आणि आज आता आवरले आमचं. उठलोय. आज आम्ही भाजीला गेलेलो तर मग येताना आंबे पण आणले मस्तपैकी. A few moments later. खरंच मला भीती वाटते. 1 2 3. आवाज नाही. थोडस करून बघ की. जर या लागलं पाहिजे तर बंद करायचं लगेच. होत नाही मग भीती वाटते. करते. बसलं नाही वाटतं. इथनं सुरुवात आहे. आता कर. आणि फायनली आमरस तयार झालाय. ये वा मस्त दिसायला लागलाय बरोबर.
होप सो टेस्ट पण चांगला लागेल. टेस्टला पण चांगला लागेल. बघा टेस्ट करून. तर आज मी बनवली आहे पुरी आणि बटाट्याची भाजी आणि आमरस तर तुम्हाला दाखवलाच होता. तर आज आहे आमरस पुरीचा बेत जेवण. तर आजचा व्लॉग आम्ही इथे सेंड करतोय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.